राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी मनसे आणि ठाकरे गटात हालचाली सुरू असल्याची आता माहिती समोर येते। ठाकरे आणि मनसे युतीसाठी मागील महिन्याभरात हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यात 2 ते 3 गुप्त भेटी झाल्याची सूत्रांची माहिती समोर येत आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येणार असल्याच्या मागच्या अनेक महिन्यांपासूनची जी चर्चा आहे ती कुठेतरी आता मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते। कारण मागच्या काही महिन्यांपासूनच युती संदर्भातल्या हालचाली सुरू आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। खरं तर ठाकरे आणि मनसे युतीसाठी मागील महिन्याभरात हालचालींना या वेग आलेला आहे। कारण अनेक ठाकरेंचे नेते असतील किंवा मनसेचे जे नेते आहेत हे एकत्रित भेटीगाठी करताना देखील पाहायला मिळत आहेत। खरं तर वरुण सरदेसाई असतील, बाळा नांदगावकर असतील यांच्यात 2 ते 3 गुप्त भेटी ज्या आहेत त्या झाल्या असल्याचं देखील कळत आहे। सोबतच संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यात 4 वेळा ज्या आहेत सविस्तर चर्चा देखील झालेल्या आहेत असं देखील कळतंय। सोबतच आपण पाहतोय की 2017 मध्ये ज्या पद्धतीत युतीची सूत्र बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्या हाती होती, यंदा तसेच आपण पाहतोय की तेच चेहरे जे आहेत ते सक्रिय होताना पाहायला मिळतात। खरं तर मनसे ठाकरे गटातल्या नेत्यांच्या या गुप्त बैठका ज्या आहेत मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। मात्र एकीकडे जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसाठी दोन्ही बाजूंनी जी आहे ते पडद्यामागून चाचपणी केली जात आहे। खऱ्या अर्थानं दोन्ही गटात नेत्यांकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत यासोबतच मात्र मागील काही महिन्याभरापासून बैठकांचं जे सत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की लवकरच युती संदर्भातली अंतिम जी चर्चा आहे ती देखील होताना पाहायला मिळू शकते। सध्या तर आपण पाहतोय की मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर हिंदी सक्ती विरोधात जो मोर्चा ठाकरे बंधूंचा एकत्रित निघणार आहे त्या संदर्भात जर आपण पाहिलं तर ती जबाबदारी कुठेतरी वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। आणि तीच चेहरे आपण जर पाहिले काही महिन्यांआधीपासूनच भेटी घेतात आहेत, बैठका घेतात आहेत, त्यांच्यामध्ये गुप्त भेटी आणि चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। निश्चितच ही नावं ज्या पद्धतीत समोर येत आहेत, बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील मनसेचे, सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेतले वरुण सरदेसाई असतील, यांच्यामधलं मागच्या काही महिन्याभरापासून अनेक भेटी ज्या आहेत, गुप्त भेटी ज्या आहेत ते झाल्या असल्याचं कळत आहेत। आणि याच दरम्यान युती संदर्भात देखील चर्चा झाली असल्याचं देखील समजत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरे बंधू हे सोबत असतील का महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात यात देखील आता कुठेतरी जी आहे अंतिम टप्प्यामध्ये चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की या दोन्ही पक्षातील नेत्यांना यावेळी जर विचारण्याचा प्रयत्न केला तर संपूर्णतः या संदर्भामध्ये माहिती जी आहे ते वरिष्ठ नेतेच देतील। पण मात्र आताची जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्या अनुषंगाने मात्र अंतिम टप्प्यामध्ये ही जरी चर्चा असली तरी मात्र येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मात्र हे ठाकरे बंधू जे आहेत यांच्या युती संदर्भातली हालचाली जी आहे ते मागच्या काही महिन्याभरापासूनच सुरू आहे। त्यामुळे एकूणच आता हे पक्षातले जे प्रमुख नेते आहेत ते भेटीगाठी घेत आहेत किंवा मग मोर्चाच्या अनुषंगाने जरी चर्चा होत असली तरी मात्र युती संदर्भात देखील गुप्त बैठका ज्या आहेत झाला असल्याचे देखील कळत आहे। धन्यवाद मीनाक्षी, या संदर्भात दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।